गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो फ्रेंड्स, आज आहे बाप्पांचा 7वा दिवस आणि दिवसाची सुरुवात झाली आहे बाप्पाच्या आरतीने. आता वाजले आहे सकाळचे 9 आणि आता मी करणार आहे नाश्ता. नाश्त्यामध्ये आहे इडली आणि वडा. सो ब्रेकफास्ट केल्यानंतर आता मी घरातील काही काम देखील आवरून घेतलं आहे आणि आता मला निघायचं होतं लायब्ररीला. लायब्ररीला जाण्यासाठी मी माझं कपाट ओपन केलं आहे. तर तुम्ही बघू शकता, हे आहे माझं कपाट आणि हे आहेत माझे कपडे, ज्याची हालत खूपच घाण झालेली आहे. सो कपाट उघडले की धडाधड कपडे पडत आहेत फ्रेंड्स. तर आता मला हे सगळं काही आवरावं लागणार आहे. सो फायनली अर्धा तास हे कपडे आवरल्यानंतर आता तुम्ही माझं कपाट बघू शकतात, किती व्यवस्थितपणे मी माझे कपडे ठेवलेले आहेत. पण हे 5 मिनटामध्ये मी परत खराब करते. सो तुम्ही इकडे बघू शकता, माझ्याकडे किती साऱ्या बांगड्यांचं कलेक्शन आहे आणि मला बांगड्या खूप आवडतात. तुम्हाला कशा वाटल्यात माझ्या बांगड्या? सो हे बघा, हे आहे माझ्या कपाटाचं लॉकर आणि याच्यामध्ये आहे मेकअपचा खूप मोठा पिटारा, जो मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल. आता मला लॅबला जायचं होतं, त्यामुळे मी आता चहा घेणार आहे आणि चहा मी बनवत आहे. सो चहा बनवण्यासाठी मी गॅस पेटवून घेतला आहे. त्यावर पातेलं ठेवून थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी थोडं उकळलं की त्यामध्ये 3 ते 4 छोटे चमचे पत्ती टाकून मी घेतलेली आहे आणि आता साखर टाकली. सो मला चहामध्ये अद्रक टाकायची होती, तर मला कुटण्यासाठी तो खलबत्ता नाही भेटला, तर मी पेल्यानेच त्याला कुटलं आहे आणि आता ही अद्रक मी टाकणार आहे चहामध्ये. तुम्ही पण असं ट्राय करू शकता, जर तुम्हाला ठेचण्यासाठी अद्रक काहीच भेटलं नाही तर. त्यानंतर चहाला चांगल्या प्रकारे उकळून द्यायचं आहे, तर चहाला चांगली टेस्ट येते. 2 ते 3 मिनटं चांगल्या प्रकारे चहा उकळल्यानंतर आता मी त्यात टाकणार आहे दूध. सो चहामध्ये दूध टाकल्यानंतर परत एकदा तुम्हाला चहाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. चहाचा कलर चेंज होईपर्यंत चहा स्लो फ्लेमवर गॅसवर ठेवायची आहे. सो तुम्ही बघू शकता, चहाला किती छान कलर आता आलेला आहे. तर आता माझी चहा बनवून रेडी आहे. आता मी गॅस बंद करून घेते. हे बघा, चहाचा कलर किती छान झाला आहे. सो हियर इज़ माय टी इज़ रेडी. सो आता मैं चाय की झपकी लेके लाइब्रेरी में अभ्यास करने को जाने वाली हूँ. तो अभी मैं पी के देखती हूँ मेरे हाथ की बनाई हुई चाय. वाह, काय चाय बनवली यार मी. इतके दिवसामध्ये टपरी टाकली असते तर किती पैसे कमवले असते. सो फ्रेंड्स, आता मी रेडी होऊन आले आहे लायब्ररीला. सो हा बघा माझा डेस्क, खूप काही लिहून ठेवले इथे मी पण फॉलो काही. हे बघा, माझ्या दिदूने माझ्यासाठी आईस्क्रीम आणून ठेवलं होतं. थँक्यू दिदू. हे बघा, ही सिरियसपणे अभ्यास करत बसली इकडे बाजूला. आता मी माझा अभ्यास पूर्ण करणार आहे. 2-3 दिवस खूप सुट्ट्या झाल्यात गणपतीमुळे माझ्या, आणि आज मला माझं पूर्ण टार्गेट पण कंप्लीट करायचं होतं. आता संध्याकाळचे 6 वाजले होते आणि आजचं ॲटमॉस्फिअर खूप भारी होतं. दीदीला म्हटलं, चल दीदी ग्राउंडवर एक चक्कर मारून येऊयात. सो दी आणि मी 5-10 मिनटासाठी ब्रेक घेऊन मिलियन कॉलेजजवळील PES ग्राउंडवर गेलो. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आम्ही पायी चालत ब्रेक घेऊन PES कॉलेजच्या ग्राउंडवर आलेलो आहे. आणि इथे आल्यानंतर आम्ही बघितलं की इथे फोटोग्राफर्सची मॅच चालू होती. त्यानंतर आम्ही 5-10 मिनटं यांची मॅच बघितली आणि त्यानंतर अभ्यासाचं डिस्कशन केलं, करिअरचं डिस्कशन केलं, इकडच्या तिकडच्या थोड्या रिकामी गप्पा देखील मारल्या. बट आजचं वातावरण खूप भारी होतं यार. त्यानंतर दी आणि मी काही फोटोज देखील काढले, स्नॅपचॅटमध्ये व्हिडिओज देखील बनवले. सो परत लायब्ररीमध्ये आल्यानंतर आता वाजले होते संध्याकाळचे 7. अभ्यास माझा पूर्ण झालेला होता. सो आता मी बॅग पॅक करून घरी जाणार आहे. सो फ्रेंड्स, मी घरी आलेली आहे. आता मी फ्रेश होऊन बाप्पांच्या आरतीची तयारी करणार आहे.
सो हे बघा फुलं किती छान आहेत ना. सो आता हे सगळे काही फुलं आहेत ना मी देवाला अर्पण करून घेणार आहे. आणि हे बघा बाप्पांच्या प्रसादासाठी मी मोदक पण बनवलेले आहे. सो आता मी सगळ्या देवांना फुलं अर्पण करून घेणार आहे. देवाला फूल अर्पण करून झाल्यानंतर मी बाप्पाच्या आरतीची तयारी देखील करून घेतलेली आहे. बाप्पाला देखील मी फुलं वाहून घेतले आहे. सो अशा प्रकारे मी बाप्पांची आरती करून घेतली. त्यानंतर मम्मीने स्वयंपाक बनवला. त्यानंतर मला खूप भूक लागली होती. मग मी जेवण वगैरे पण करून घेतलं. स्वयंपाकामध्ये मम्मीने बनवलं होतं पिठलं आणि भाकरी. सो ती मी खाऊन आता रात्रीचे वाजत आहे 11 आणि मला खूप जाम झोप येते आहे, कारण की सकाळी मला लवकर उठून लायब्ररीला जायचं आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला नक्की सांगा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग, लव यू.